बाई तुमची बहीण सुंदर आवाज आहे. आहे ना. हो. बहिणीचा आवाज सुंदर आहे ना. म्हणजे भाऊ आता तुमचा. तुम्ही बहिणीचं गाणं ऐकलं. बर लावणी आता माझ्या भावाचं डान्स आहे बघा. समय डान्स हो. बोलू तुझ्या भावाला. दादा. ए दादा. ए दादा का बादा. हा मग काय म्हणले दादा म्हणले का दादा. दादा. हॅलो कुठं आहे दादा? नमस्कार हो. नमस्कार. ओ नमस्कार माऊली. अरे मी दादाच आहे. आ, इकडे या. नमस्कार बोला कशासाठी आला तुम्ही. ती बहीण होई तुमची. हो मिवनी. नमस्कार. नमस्कार बोला. तुम्ही कला खाऊ अहो कलाकार म्हणा. हा कलाकार. हा काय करता समडांच करतो. नाव काय तुमचं. म्हणजे तुम्हाला ओळखत नाही. तुझ्या काय टेरिव लेबल लावलाय. हा? मला अक्काताई कराडकर गणपतराव भीमाने चिंचनकर सह अक्काताई कराडकर. मी त्यांचा भाऊ मास्टर जगन कराडकर. मास्टर कोण आणि जगन कोण. मी दोन्ही बी तूच मास्टर बी तूच आणि जगन बी तूच हुई. म्हणजे जगन कराड. हा बोला. हा. तर आता पण तुम्ही कार्यक्रम पाहिले पाहिल्या. आता ह्या कार्यक्रमाला फार म्हणजे जवळजवळ 20 वर्ष झाले मी बरोबर. इकडे आलेलो नाही. नाही. आहे का नाही. हो, हो. बन वारून 10 वर्ष झालेले अक्काताई कराडकर. आता माझी मुलगी आणि मी इथं कार्यक्रमाला रसिकांची सेवा करण्यासाठी आलेले. काय हरकत नाही. तर आता इडी वाकडे माझी कला आहे. भावसारखं काय मला जमणार नाही पण माझी इडी कला आहे हे रसिकांनी मान्य करा. मला त्याला रश्मच द्यावी एवढीच माझी विनंती आहे. हा. हट.
मी ऐका, मी तर सगळ्यांना विनंती करेन, जर जमलं तर आहे त्या जागेवरती उठून उभं राहून टाळ्या वाजवला काहीच हरकत नाही. कारण हे मी का करायला लावलं माहिती आहे, मेहनत आहे तर आहे, पण चांगल्या चांगल्या लावण्यवतीला लाजवेल अशी त्यांची आदा पण पाहायला मिळाली. आणि वय वर्ष 65 असणारा हा तरुण या वयात काय करू शकतो. आणि कराडकरची मंडळी किती काटक आहेत अण्णा. लोककला महोत्सव भरवण्याचं कारणच ते की तळागाळातील कलाकारांना कुठेतरी स्टेज मिळावं. अक्काताई कराडकरांचे बंधू म्हणजे सगळं चाललं त्याच्यात. मास्टर तेच आणि जगन पण तेच, दोन्ही बी तेच, आणि कराडकर पण तेच आहेत. हा हे तिसरे झाले. तर मनापासून त्यांना धन्यवाद देईल. अण्णांचं म्हणायचं गाणं होणार आहे. यांचा वागाची पण तयारी आहे. पण आता पुढच्या कार्यक्रमाला सुरुवात करावी अशी विनंती आहे. धन्यवाद. नमस्कार. खरोखरच तुम्ही कलावंत आहे. कलावंताजवळ कमलावंत जातो. मी तुमच्याकडे आलो म्हणून तुम्ही आमच्याकडे आला. माझं कारण अण्णांच्या आशीर्वादानं, या सर्व कमिटीच्या आशीर्वादानं आम्हाला खरोखरच हा कार्यक्रम मिळाला नसता. पण आमच्यासाठी पार्लेकर सर, पापाभाई, पुन्हा मुरलीदादा या बऱ्याच लोकांनी सांगितलं की सागर मनवकर हा तमाशा आपण घ्या अण्णा. आणि नवीन कलाकार आहे, उमदा कलाकार आहे. आता आम्ही कसं मावळतं सूर्य आहे, तो उगवता सूर्य आहे, म्हणून त्याच्या नावावरती ही पार्टी काढलेली. अशीच आमच्या छोट्याशा कलावंतावरती अण्णांचा आशीर्वाद असावा अशी मी आशा बाळगतो. खरोखरच तुम्हाला मानावं लागेल. खरोखरच कलावंत आहात तुम्ही, कारण तुमचं घरानंच कलावंत आहे. तुमचे बहीण आकात आहे. हो, माझी मुलगी बी आली. ओळखत नाही? हा ओळखतो ना. कधी ओळखले? सारिका कराडकर. आमच्या दोघांच्या नावावर तमाशा चालू आहे, अजून बंद नाही. काय हे मुलगी वे. नमस्कार मामा. ए हरामखोर, पहिला जुना मामा ना परत मामा हो. खरोखरच कलावंत आहात तुम्ही, काय हरकत नाही. बघा, अक्काताई जरी वारली तरी आम्ही दोघं माईलेकडे तमाशा चालू आहे माझा. असू द्या असू द्या. फक्त चालू ह्या भागात असावून यासाठी मी आलेलो होतो. खरं काय हरकत नाही. खरोखरच कार्यक्रम तुमचा चालू आहे. तुम्हाला आवडला? आवडला. काय म्हणताय? होय आवडला ना. मनापासून. मला आवडून काय करायचं त्यांना विचारा. हॅलो, खरं जर ह्या वयात माझे जर तुम्हाला रसिकांना जर कला आवडली असेल तर जोरदार टाळ्या वाजवा. जर टावेल जर उचलला नसता तर खरोखरच लात गाठली असती. खरोखर सकाळपासून झालेला कार्यक्रम आता चालू असलेला हा तमाशाचा कार्यक्रम अखिल महाराष्ट्राच्या कानेकोपऱ्यात गाजत असलेली ढोलकी सम्राट मास्टर सागर मनवकर या आदर्श लोकनाट्य तमाशा मंडळातून पारंपरिक कणगौळण रंगबाजी सवाल छक्कट झाली. याला जसा सागराच्या शांततेने आश्रय दिला त्याचप्रमाणे आमच्या पार्टीतून एक सुटणारा तुफान वगनाट्य आहे. रजवाडी वगनाट्य आहे. बाबू पुणेकरांचा वगनाट्य आहे. बाबूराव पुणेकरांचा वगनाट्य आहे. मी आई कुणा म्हणू या वगनाट्याचं काम सुरुवातीपासून अखेरपर्यंत दणदणीत करून दाखवतो म्हणून सर्वांच्या चरणी लेकराची नम्र दिली. आता यानंतर एक पवडा होईल. बाळूताई मायणीकर एक पवडा म्हणतील. नंतर शिलकार होईल.
शिल्कार झाल्याच्या नंतर वगनाट्याच्या बारीला सुरुवात होईल. शांत राहा, शांतत राहा. आम्ही आमच्या वगनाट्याच्या बारीला सुरुवात करीत आहोत. रानात फिरली ना कधीच ती माघारी, तक्त दौल केली ना लाचारी, तक्त दौलती समोर केली ना लाचारी, कधी ना चुकली त्या दिल्लीच्या दरबारी. तमाम बादशाहेचा साज तिने ठोकरला, अन मराठ मोळ्याचा वेश तिने पांघरला. धर्मरक्षणासाठी सज्ज भावानी झाली, धर्मरक्षणासाठी सज्ज भावानी झाली, जुलूम करत्याच्या रक्ताने ती नाली. कशाला? महाराष्ट्रावर प्रेम फार, महाराष्ट्रावर प्रेम फार. उघडले स्वातंत्र्याचे दार, उघडले स्वातंत्र्याचे द्वार. चमके शुभाची चमकत्या बिजलीचा अवतार, गेले डालीवरती वार. चमके शुभाची तलवार, चमके शुभाची तलवार, तडपडा बिजलीचा अवतार, केले ढालीवरती वार. चमके शुभाची तलवार. शाहिस्ती खान म्हणाला दिल्लीच्या दरबारी, शाहिस्ती खान म्हणाला दिल्लीच्या दरबारी, हुजूर करतो मी या महाराष्ट्रावर स्वारी. शाहिस्ती खान जेव्हा वस्तीला पुण्यात झाला, शिवाजी लागे अजमोयात शत्रूला, केला गली काव्याने शिवबाने हल्ला, केला गली काव्याने शिवबाने हल्ला. शाहिस्ती खान म्हणे तोबा रे अल्ला, केला शाहिस्त्यावर वार, केला शाहिस्त्यावर वार, त्याची बोटे तुटली चार. त्याची बोटे तुटली चार. शुभाची तलवार, चमके शुभाची तलवार, चमकत्या बिजलीचा अवतार, गेले डालीवरती वार. चमके शुभाची तलवार, चमके शुभाची तलवार, तडपडा बिजलीचा अवतार, केले ढालीवरती वार. चमके शुभाची तलवार. अफजल खान अशी क्रुद्ध बारी चढला, अफजल खान अशी क्रुद्ध बारी चढला, कसम खाऊनी घराबाहेर तो पडला. पहाड़ का चुआ शिवाजी फिर भी बच्चा, मगर मैं बादशाह का बंदा हूँ सच्चा. बेलिस्टी खानाने शुभाला ओळखले, बेलिस्टी खानाने शुभाला ओळखले, प्रतापगडाशी स्वतः भेटीला ते आले. आओ मिलो म्हणून खान भिडे शोभाला, करून धोका अफजल करीवाराला. झाले शिवराया हुशार, झाले शिवराया हुशार, केला शनात अब्दुल ठार. केला क्षणात अफजल खान. चमके शुभाची तलवार, चमके शुभाची तलवार, चमकत्या बिजलीचा अवतार, गेले डालीवरती वार. चमके शुभाची तलवार, चमके शुभाची तलवार, तडपडा बिजलीचा अवतार, केले ढालीवरती वार. चमके शुभाची तलवार. चमके शुभाची तलवार, चमकत्या बिजलीचा अवतार, गेले डालीवरती वार. चमके शुभाची तलवार. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. हर हर महादेव. जय भवानी. जय शिवाजी.
पण साऱ्याच कागद नोटा नसतात पतीवर त्याचा टिळा लावून पण साऱ्याच स्त्रिया पतीवर नसतात लाख मोलाची एक झोपडी लाभली लाख मोलाची एक झोपडी लाभली रंगमालाची आशा कशाला करू अरे मानसा मानसा कधी होशील मानसा 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 रंगमालाची आशा कशाला करू 4 दिवसाच्या मायेच्या दुनये तुनी मुगी गर्वाची भाषा कशाला करू 4 दिवसाच्या मायेच्या दुनये तुनी मानसा मानसा कधी होशील मानसा 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 कधी होशील मानुसा उगी गर्वाची भाषा कशाला करू निंदकाला ही निंदा करू दे सदा मी दुसऱ्याच निंदा कशाला करू निंदकाला ही निंदा करू दे सदा मानसा मानसा कधी होशील मानसा 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 कधी होशील मानुसा कलियुगामध्ये नास्तिक पंत बोकळ भर कलियुगामध्ये नास्तिक पंत बोकळाने भारा कलियुगामध्ये नास्तिक पंत बोकळ भर कलियुगामध्ये नास्तिक पंत बोकळाने भारा देवाधिकाच्या कल्पना झूट म्हणती नराने नार देवाधिकाच्या कल्पना झूट म्हणते नारी आणि नरा देवाधिकाच्या कल्पना झूट म्हणती नराने नार देवाधिकाच्या कल्पना झूट म्हणते नारी आणि नरा मग कशासाठी बसवलं पंढरपूर उभा विट्यावर